नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. मी कृष्णा कदम निघालोय आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास. आजचा दिवस दुसरा आणि आता सर्व पालख्या आळंदीतून बाहेर पडायला लागलेल्या आहेत. पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. पायी प्रवास चालू झालेला आहे पंढरपूरसाठी. सकाळचे 5:40 झालेले आहेत आणि आता पालखी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक चरोली फाटा इथं आलेली आहे. सकाळचे वाजले 6:15 आणि आपण पोहोचलोय ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराच्या इथं. निघालेली आहे वारी पुण्याच्या दिशेने. आभाळ भरून आले. पावसाची दाट शक्यता आहे, पाऊस येण्याची. दम लागतोय. माऊली गेलेले आहेत पुढं. पाय थोडं थांबावं म्हटलं, 5 मिनिटाची विश्रांती घ्यावी. चला माऊली. मध्ये मध्ये थोडासा ब्रेक पण महत्वाचा आहे. खूप लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे विश्रांती पण महत्वाची आहे. खूप सारं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे आता. नमन. सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती. पुण्यनगरीत दिंड्यांचं आगमन होत आहे. माऊलींची पालखी अजून मागच आहे. माऊलींच्या पालखीला द्यायला वेळ आहे, पण बाकींच्या दिंड्या पुण्यनगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. रामकृष्ण. माऊली कुठून आले तुम्ही? आम्ही सातारा जिल्हा कोरेगाव तालुका पिंपोडे बुद्रुक. अच्छा, साताऱ्यावरून आले. किती वर्ष झालं वारी करताय? मला हे आता 40 वर्ष 40 वर्ष झालं वारी करताय. 40 वर्ष झालं. आणि कुठल्या दिंडीमध्ये आहेत तुम्ही? संतदास बाळकृष्ण महाराज पवार दिंडी नंबर 9914. 9914. आपल्या माऊलींच्या पालखीच्या पुढं. माऊलीच्या पुढे चालतो. अच्छा अच्छा. आपण यांना पण विचारूयात. ही बघा आपली संस्कृती. कॅमेरा फिरवला आणि त्यांच्या डोक्यावर पदर आला. माऊली तुम्ही? रामकृष्ण हरी. माऊली तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय माऊली? माझी ही वारी 27. 27? हो, 27 वर्ष झालं वारी करताय तुम्ही? 27 वर्ष झाली वारी करते. कसं वाटतंय वारीमध्ये येऊन? वारीमध्ये येऊन अगदी स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय. स्वर्गात गेला? स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय. घरी नको जायला वाटतंय. आनंदी आनंद आहे म्हणा की. किती आनंद. जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद. पाऊले चालती पंढरीची वाट. आता पायवारी करताय तुम्ही? पायवारी करतोय. चांगलाय चांगला. आता काय जेवणासाठी थांबलायत का? हा, आता ना जेवणासाठी थांबलोय. बर 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 बर. माऊली काय निघाले काय आळंदी ते पंढरपूर? सायकलवर करताय? सायकलवरती कधी निघाला? आजच सकाळी? काल. कुठून निघालात? कराडवरनं? कराडवरनं आळंदी. आणि आळंदीवरनं आता पंढरपूरला. किती दिवसाचा प्रवास आहे तुमचा? 3 दिवसाचा प्रवास आहे तुमचा? दोघं आहेत सोबत? आळंदी ते पंढरपूर. चला चला. रामकृष्ण हरी. पुणे येथे 2 दिवसाचा मुक्काम असतो आणि 2 दिवसाचा मुक्काम करून माऊली मग निघतात पुढच्या प्रवासासाठी. पुणेकर एकदम सज्ज झालेले आहेत माऊलींच्या आगमनासाठी. दुपारच्या जेवणाची सोय झालेली आहे. विश्रांतवाडी येथे ह्या ठिकाणी कुंतीलाल लुंकड फाउंडेशनच्या वतीने मग
सर्वांसाठी वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि हे आहे जेवण. तर मस्त मी जेवण करतो आणि नंतर तुमची भेट घेतो. मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत रात्रीच्या मुक्कामाच्या दिशेने. पुण्यामध्ये आहे रात्रीचा मुक्काम. एक्झॅक्ट मलाही माहीत नाही कुठं आहे ते, कारण माझंही पहिलेच वर्ष आहे. बघूयात कसं असणार आहे, काय असणार आहे. हा वारकऱ्यांचा समुदाय आलेला आहे पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटलच्या इथं. आणि इथून हे सर्व वारकरी आणि दिंड्या आपापल्या मठामध्ये किंवा संबंधित ठिकाणी पोहोचणार. तिची वारी आली माझ्या दारी, पंढरीची वारी पोहोचली आता पुण्यामध्ये शनिवारवाड्याच्या जवळ. माऊलींच्या दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. आज पुणे येथे माऊलींचा विसावा आहे, मुक्काम तिसरा. गर्दी बघा, गर्दी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी पुण्यात. माऊलींचं मंदिर आहे पुण्यातलं. पालखी म्हणलं सर्व तुळशीबागेत जात आहेत, तर आपण पण दर्शन करून घेऊयात गणपती बाप्पाचं. हा आहे पुण्यातील मानाचा चौथा गणपती, म्हणजेच तुळशीबाग गणपती. तर मंडळी, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.